हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. बीजातील वृक्ष भाग 3. लाओत्से म्हणतो की मी इतर लोकांपेक्षा निराळा आहे, कारण मी जगज्जननीपासून मिळणाऱ्या आत्मप्रेरणेचा पुरस्कार करतो. ओवीच्या शेवटी ज्ञानी, साधू, संत, साक्षात्कारी, योगी, महंत, संन्यासी हे जगापेक्षा निराळे का आहेत, त्याचे कारण लाओत्से येथे शेवटी सांगत आहे. माणसाच्या बुद्धीची, मनाची, कल्पनेची झेप महाविलक्षण आहे. त्यापुढे हे विश्वही खुजे आहे, कारण या विश्वाला केंद्र आहे आणि त्यामुळे त्याला कुठेतरी मर्यादा आहे. यामुळे भगवंत श्रींनी गीतेत सांगितले आहे की मी परमपुरुष योगेश्वर याहून निराळा आहे. माणूस जेव्हा भौतिकाच्या कल्पना करतो तेव्हा तो त्याच्या एका जन्मात अशक्य असलेले उपभोगांचे मांडे रचू शकतो. तसेच जेव्हा तो आध्यात्मिक कल्पना करतो तेव्हा तो परमपुरुषोत्तम प्राप्त करण्याची, तो ते स्वतःच होण्याची तयारी करतो. स्वाभाविकच तो जेव्हा देहत्याग करतो तेव्हा याचे संचित शिल्लक राहते. दुर्दैवाने माणूस एका गोष्टीत मागे पडतो आणि ती म्हणजे त्याची भोगापवर्गतेची पूर्णपणे स्वार्थी लालसा. येथेही त्याची लालसा अमर्याद आहे, कारण त्याचे उपभोगांचे कल्पना राज्य अमर्याद आहे. यामुळे एक फार दुर्दैवी गोष्ट मानवाच्या आयुष्यात घडते. तो त्याच्या स्वतःच्या भोगप्रवृत्त विचारांप्रमाणे, कल्पनांप्रमाणे जीवन जगायचा प्रयत्न करतो. यामुळे तो त्याच्या स्वाभाविक आत्मप्रेरणेने जीवन जगत नाही. त्याच्या अंतःकरणात आत्मबीज आहे, त्याप्रमाणे तो जीवन जगत नाही. अर्थातच त्याचे जीवन नियतीला अपेक्षित असे जगले जात नाही. वृक्षाच्या बीजात त्याच्या भावी वाढीचा आराखडा तयार असतो. त्यासाठी आवश्यक असे अनुकूल जमीन, पाणी, हवा, प्रकाश त्याला मिळाले तर तो त्याच्या बीजातील आराखड्याप्रमाणे वाढतो आणि फुलतो, आपले जीवन समृद्ध करतो. मानवाचे तसेच व्हायला पाहिजे. त्याचे गतसंचितानुसार त्याने त्यासाठी अनुकूल असा देह धारण केलेला असतो. त्याला अनुसरून त्याने आपले प्राप्त जीवन नियतीला अपेक्षित असे जगावे असे अपेक्षित असते. परंतु भौतिक भोगापवर्गतेत तो रुततो, गुंततो आणि आपले प्राप्त जीवन न जगता स्वतःच्या भोगप्रवृत्तीप्रमाणे जीवन जगतो. हाच विषय येथे लाओत्सेने प्रतिपादन केला आहे. तो म्हणतो की बहुतांशी लोक त्यांच्या कल्पनानुसार आचरण करत असतात. ते नियतीपेक्षा त्यांच्या स्वतःच्या मर्जीनुसार त्यांच्या जीवनाची गणिते मांडतात. परंतु मी एकमात्र याचा अर्थ जे योगाचरण करत असतात असे लोक माता प्रकृतीला, जगज्जननीला, नियतीला, विश्वेश्वराला, योगेश्वराला काय अपेक्षित आहे त्याप्रमाणे आचरण करतात. अर्थातच हे असे आचरण बहुतांशी लोकांपेक्षा निराळे असते. त्यामुळे भौतिक भोगप्रवृत्त लोकांमध्ये असे लोक मूर्ख, गोंधळे, सैरभैर, गावंढळ, अप्रसिद्ध, मंद, भ्रमिष्ठ, धीरगंभीर, बेशिस्त, उर्मी नसलेले, दुराग्रही, एकलकोंडे असल्यासारखे वाटतात. परंतु असे लोक आत्मबीजाप्रमाणे जीवन जगत असतात. त्यामुळे ते सहजच मुक्त होतात, कैवल्याला प्राप्त होतात. Manifestations of Tao. The marks of great character follow alone from the Tao. The thing that is called Tao is elusive, evasive. Elusive, evasive, yet latent in it are forms. Elusive, evasive, yet latent in it are objects. Dark and dim, yet latent in it is the life force. The life force being very true, latent in it are evidences. From the days of old till now, its named, manifested forms have never ceased, by which we may view the Father of all things. How do I know the shape of Father of all things through these? ताओचे प्रगटीकरण.
जीवनाची परम आचारसंहिता केवळ ताओमधूनच स्वीकारली आणि पाळली जाते. ज्याला आपण ताओ तत्त्वज्ञान असे संबोधित करतो ते अनाकलनीय आहे, गहन आहे. अनाकलनीय आणि गहन आहे, तरीही त्यातच सर्व आराखडा अदृश्य आहे. अनाकलनीय आणि गहन आहे, तरीही त्यातच सर्व विषय गुप्त आहेत. अंधेरा आणि अंधुक असूनही त्यातच जीवन ऊर्जा सुप्त आहे. जीवन ऊर्जा परमसत्य आहे आणि त्याची सत्यता त्यातच छुपी आहे. उत्पत्तीपासून आजपर्यंत त्याचे नामरूप अबाधित आहे. यास्तव आपण त्याला सर्व वस्तू जगताचा जनक असे संबोधन देतो. वस्तू जगताच्या आकारावरून या निराकाराचा आकार कसा ओळखावा? प्रगटीकरण आणि उत्पत्ती. लाओ त्सेने या ओवीचे शीर्षक ताओचे प्रगटीकरण असे दिले आहे. लाओ त्से ताओच्या प्रगटीकरणामधूनच त्याची ओळख करून देऊ इच्छितो. याला मूलभूत असे कारण आहे. ताओ प्रगट होतो, तो उत्पन्न होत नाही. एखादी वस्तू किंवा गोष्ट उत्पन्न झाली किंवा केली तर त्या उत्पत्तीला इतिहास असतो. त्याला काही कारण असते. ते करणारे कोणीतरी असते. त्या उत्पत्तीला, त्याच्या कार्याला बहुतांशी काही उद्दिष्ट असते. या सर्व माहितीवरून त्या उत्पत्तीची ओळख करून घेता येते. तसेच जे उत्पन्न होते ते आपोआप काही कालावधीनंतर नाश होते. त्याचा नाश अटळ आहे. त्याचे रूपांतर करता येते. पुन्हा ते उत्पन्न होईलच असे नाही. तसेच आत्ता ते जसे उत्पन्न झाले होते तसेच ते पुन्हा उत्पन्न होईलच असे नाही. परंतु जे प्रगट होते ते स्वयंभू असते. ते त्याचे ते प्रगट होते. त्यावर इतर कोणाचे नियंत्रण नसते. जे प्रगट होते ते उत्पन्न न झाल्यामुळे त्याचा नाश होत नाही. ते अबाधित, अक्षर, अव्यय असते. जसे ते त्याचे ते प्रगट होते तसेच ते त्याचे ते अप्रगट होते. त्यावर कोणाचेही काहीही नियंत्रण नाही. जसे प्रगट होणे किंवा अप्रगट होणे यावर कोणाचे काहीही नियंत्रण नसते, तसेच प्रगट झाल्यावर त्याने काय करावे आणि काय करू नये यावरही कोणाचे काहीही नियंत्रण नसते. प्रगट होणारे स्वमर्जीने प्रगट होते. येथे स्वमर्जीने कार्य करते किंवा कार्य करत नाही आणि त्याची वेळ झाली की ते स्वमर्जीने येथून अप्रगट होते. काही कालावधीनंतर त्याला वाटल्यास ते पुन्हा प्रगट होते. पुन्हा प्रगट होताना ते पूर्वीसारखे किंवा निराळ्या प्रकारे पुन्हा प्रगट होते. कारण त्यावर स्थलकालाचा किंवा कसलाच काही परिणाम होत नाही. ते अबाधित जसेच्या तसे असते. याचा अर्थ त्याने पूर्वी केलेलेच कार्य ते पुन्हा करील असे नाही. त्याला पाहिजे तर ते पूर्वीचेच कार्य करील किंवा अन्य काही कार्य करील किंवा काहीही करणार नाही. ती सर्वस्वी त्याची मर्जी असते. यास्तव लाओ त्से ताओची ओळख ताओमधूनच, त्याच्या प्रगटीकरणामधूनच, त्याच्या अप्रगटीकरणामधूनच करून घेऊ इच्छितो. याला अन्य काहीही मार्ग नाही. ताओ एकमेवाद्वितीय आहे. त्याला इतिहास नाही की वर्तमान नाही की भविष्य नाही. तो आहे इतकेच. त्याच्याबद्दल आपण म्हणू शकतो. त्याला कोणी प्रगट करत नाही की तो कोणाच्या नियंत्रणाने प्रगट किंवा अप्रगट होत नाही. त्याचा तो सर्वस्वी स्वयंभू आहे. तो सर्वाहून अनन्य आहे. तो सनातन मूळ आहे. त्याच्या आधी येथे काहीही नव्हते आणि त्याच्यानंतर येथे काहीही असणार नाही. कारण येथे काहीतरी असणे यासाठी ताओची गरज आहे. ताओशिवाय येथे काहीही असू शकत नाही. हीच त्याची मूलभूत ओळख आहे. यामुळे आपल्याला ताओला निरखून जाणावा लागतो. तो अदृश्य, निराकार, अरूप असल्यामुळे आपल्याला त्याला केवळ जाणीवेतूनच समजावून घ्यावा लागतो. हरि ओम.